कृती समितीचा विजय असो, कर्मचारी कृती समितीचा विजय असो, कर्मचारी कृती समितीचा विजय असो. लोकांवरती झालीच पाहिजे, लोकांवरती झालीच पाहिजे, लोकांवरती झालीच पाहिजे. आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा. हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है. मान्य करा, मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, मान्य करा, मान्य करा. आमच्या मागण्या मान्य करा. नोकर भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, नोकर भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे कर्मचारी आहोत. आमच्या प्रमुख मागण्या आहेत की आमच्याकडे कनिष्ठ लिपिकांची पदभरती झाली पाहिजे. कारण आमच्याकडे 591 पद असून आता सध्या कार्यरत फक्त 386 आहेत. 205 कर्मचारी या पूर्ण परीक्षेचं कामकाज पार पाडित आहेत. या कारणाने कर्मचाऱ्यांवरती असंख्य प्रकारचा असा मानसिक ताण वाढत असून त्यांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न या येथील प्रशासन करीत आहे. तर लवकरात लवकर पद भरती झालीच पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे. दुसरं, आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांवरती महाराष्ट्र शासनाचा MCSR कायदा लागू केलेला आहे. हा जो कायदा आहे हा आमच्या मंडळ कर्मचाऱ्यांना लागू होत नाही. कारण सदरच्या कायद्यान्वये जिल्हांतर्गत बदली करण्यात येते. परंतु आमचं जे कार्यालय आहेत ते महाराष्ट्रामध्ये 9 विभागात विखुरलेले आहेत. या कारणाने समजा मुंबईच्या कर्मचाऱ्यांची समपदी बदली करायची ठरली तर त्यांना नागपूर किंवा अमरावती सारख्या ठिकाणी जावं लागणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचं त्या कुटुंबाचं स्थलांतरण करावं लागणार आहे आणि त्याला जी कामाची इथली स्टेप्स आहेत त्या तिथल्या वेगवेगळ्या भिन्न असल्यामुळे तेथील काम करणं अवघड आणि जिकिरीचं होणार आहे. त्यामुळे सदरचा MCR हा कायदा आहे हा राज्य मंडळ प्रशासनाने मागे घ्यावा व कर्मचारी संघटनांसोबत ठरलेल्या निकषांचा आधार पूर्ववत चालूच ठेवावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. दिनेश सोळशे. तर हा पूर्वी मंडळाला लागूच होता, पण MCSR लागू करताना या अधिनियमाच्या अंतर्गत बोर्डामध्ये बढती बदली निकष स्थापन करण्यात आलेले होते. या बढती बदली निकषा अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बदल्या ज्या ठराविक कालावधीनुसार होत होत्या त्या आता MCSR कायदा लागू केल्यामुळं कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊन कर्मचाऱ्यांचा त्यात ताण वाढणार आहे. जेणेकरून की पहिले या बदल्या मंडळात जेव्हा बढती बदली निकष लागू होते तेव्हा मंडळाची कोणतीही गैरसोय होत नव्हती. पण आता आलेले IAS अधिकारी यांचं असं म्हणणं आहे की मंडळातील कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी हा MCSR कायदा लागू करण्यात आलेला आहे. परंतु यापूर्वी अशी कोणतीच गैरसोय मंडळात झालेली नव्हती की जे की बढती बदली निकष असताना होती. आणि बढती बदली निकष रद्द करून MCSR लागू करताना शासनामध्ये जे बदल्या करताना आर्थिक व्यवहार होतात ते आर्थिक व्यवहार आता मंडळातही होऊ शकतात. यापूर्वी कोणतीही बढती बदली निकष एखाद्या कर्मचाऱ्याचा कार्यकाळ 2 वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना विनंती अर्ज केल्यानंतर त्याची बदली सहजासहजी होत होती. कोणत्याही आर्थिक व्यवहार करण्याची गरज पडत नव्हती. पण यातून असेही दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळं MCSR कायद्याअंतर्गत ज्या बढती बदली निकष रद्द केले तेच बढती बदली निकष कायम ठेवावे ही आमची विनंती आहे प्रशासनाला. काय या संदर्भामध्ये काय तुम्ही राज्य सरकारकडे मागणी केली आहे, पत्र देऊन शिक्षण मंत्र्याकडे मागणी केली जाते आणि केली असेल तर काय रिस्पॉन्स आहे तुमचा? आता या संदर्भात शिक्षण मंत्री मान्य दादा भुसे यांनाही भेटला आहे, यांनाही पत्रव्यवहार दिलेला आहे. त्यावर अद्यापपर्यंत उत्तर प्राप्त झालेलं नाहीये. तसंच हा कायदा रद्द करण्यासाठी आमचा आंदोलनाचा 6वा दिवस आहे, परंतु अद्यापपर्यंत प्रशासनाने याची कोणतीच दखल घेतलेली नाहीये. आणि बाकी राज्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचे संप चालू होते, पण त्या संपामध्ये चर्चा करताना मंत्रालयाच्या मुख्य सचिवांनी चर्चा केली, परंतु राज्य मंडळाचे अध्यक्ष कुलकर्णी साहेब अद्यापपर्यंत कर्मचाऱ्यांशी आणि कृती समितीसोबत चर्चा करण्यास अद्यापही तयार नाहीयेत. जेणेकरून याचा परिणाम 10वी आणि 12वीच्या निकालावर होऊ शकतो आणि विद्यार्थ्याचं नुकसान होईल. आणि यासाठी संपूर्ण जबाबदारी ही राज्य मंडळाची असेल. हो, उद्यापासून आमचं जे आहे तर पूर्णपणे काम बंद आंदोलन असणार आहे. कोणताही कर्मचारी उद्यापासून काम करणार नाहीये. अशी आली की याआधी आम्ही फेब्रुवारी महिन्यात जे आंदोलन करणार आहोत याचा इशारा दिला होता आणि त्यावेळेस आंदोलन करून त्यांना पत्रान्वये कळवलं, आंदोलन पण कळवलं. पण विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने आम्ही परीक्षेपूर्वी आंदोलन थोड्या कालावधीकरता स्थगित केलं आणि ज्यानंतर परीक्षा संपली त्यानंतर आम्ही हे पुन्हा सुरू केलं. याचा उद्देश एवढाच आहे की जे MCSR जो कायदा लागू केला तो कायदा लागू आहेच आम्हाला, पण
कायदा लागू करताना फक्त एकच अट जी एक नियम आहे तो आम्ही मंडळाने मंजूर करून घेतलाय. कार्यकारी परिषदेमध्ये मंडळाने बढती बदली संदर्भात वेगळा नियम लागू करून घेतलाय आणि त्या पद्धतीने आतापर्यंत बढती बदली होत होत्या आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने सोयीच्या होत्या. कारण त्यात कसं होतं, प्रमोशनसाठी 2 वर्षासाठी जात होते, 2 वर्षांनी विनंती अर्जाने परत ते स्वगृही येत होते आणि जर 1 वर्षासाठी जात होते तर 1 वर्षांनी त्यांची आपोआप बदली होत होती. परंतु आता याच्यामध्ये 3 वर्षांनी बदली होणार आणि पुन्हा 3 वर्षांनी बदली ते स्वगृही देणार की दुसरीकडे देणार याबद्दल काही निश्चित त्यांनी सांगितलेलं नाही आणि राईट सगळे काढून घेतले. त्यामुळे याच्यात महिलांचा जास्त प्रॉब्लेम होणार की जेणेकरून महिलांना ते काही सर्व घरभार घेऊन आणि जाऊ नाही शकत. 3 वर्षासाठी कुठे बदलीने गेले त्यावेळेस त्यांना एकट्याला सफर होणार तिकडं आणि इकडे फॅमिली सफर होणार. हो, सरकार म्हणजे आमचं जे मेन ऑफिस आहे त्यांनी आमच्याशी या संदर्भात चर्चा केली पाहिजे आणि याच्यातून जो योग्य तोडगा काढता येईल तो काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण ते चर्चेला पण समक्ष हजर राहत नाही. वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात तुमचं म्हणणं? जाणीवपूर्वकच दुर्लक्ष होतंय असं अर्थ होतोय. कारण उद्यापासून बेमुदत संप सुरू होतोय तरी त्यांनी दखल घेतली नाही तर याचा अर्थ तसाच घ्यावा लागेल. नाव काय तुमचं? मनीषा आयरे.